मंडळी, कसे सगळे? मस्त ना? आम्ही पण मस्त मजेत. मंडळी, आज आम्ही आलोय कंदरला, नंदचं ऑपरेशन झालंय त्यामुळे भेटायला आलोय. तर आता स्वयंपाक चालू या. तर त्यांच्यासाठी रस, म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांना रस करायचं चालू या. रस दाखव. घरच्या आंब्यांचा, आमच्या केशर आंब्याचा रस आहे. दिसतंय का मंडळी? आम्हाला माहित पण नव्हतं कारभारी येणार आहेत म्हणून. तर अका कसे आलेत, आता सरप्राईज दिलंय आम्हाला. माझ्या माग आलेत बघा. आणि अका सासूबाई कशा आयटीत कुल्फी खायचं चाललंय. 15 दिवस झालं सासूबाईचा इकडं आराम चालू या. सासूबाई पळ काढायला बघते इथून घरी, पण मी म्हणलं 8-10 दिवस राहील. आता का भाच्यानी कुल्फी आणल्यात. हा भाचा आहे मोठा. आणि इकडं ह्या नंदुबाई, इकडं ह्या पण ह्यांना हे पेशंट आहे बरं का. कसं खाताय बसून. पेशंट म्हणणार नाही कोण, कारण पेशंटच एकदम ठणठणीत सगळं काम करू लागतंय, हाताखाली देतय. त्या इंदापूरवाल्या नंदबाई आणि हे आमची जाऊबाई. आम्ही 4 जणी मिळून आलोय एसटीनी. हा का, जाऊबाई पण कुल्फी खातीये भाच्याने आणलेल्या. लय गरम होतंय. आता रस झाला की जेवण तयार झालं. आल्यावरती सगळं केलं सगळ्यांनी मिळून. हा, मला म्हणलं होतं आपण जाऊ गाडीवर, पण मी म्हणलं नको, आम्ही जातो 4 जणी एसटीने. तर पण आलंच पाठीमाग आमच्या. हळूहळू, आम्हाला फोन नाही काय नाही, अचानक आल्यात. हा, या मंडळी जेवण करायला. तर बघा, असं आहे जेवण केलेलं. रस, वांग्याची भाजी, मुगाची भाजी, लोणचं केलेलं आहे. दाद्या, कसं झालाय स्वयंपाक? छान झालाय का? कारभाराचं चाललंय बा. जेवणावर तुटून पडल्यात, सगळी भूक लागली या. तरी एक भाचा नाही. कुठे आहे आदित्य? कुठे आहे? हा, ही आमच्या अण्णा आहेत, ह्यांची नाही ओळख करून दिली. नाना आहेत तुमच्या ओळखीत, ते दुसरे अण्णा आहेत कंदरचे. 2 नंबरचा नंदव आहे ते. तसं दाजी आहेत, माझ्या मामाचा मुलगा आहे. दोन्ही नातं आहे. तर चला, येतो जेवण करून. अजून मामीकडे जायचंय. मामी पण आमच्या आजारीत ॲडमिट केलेलं आहे, त्यामुळे त्यांना पण भेटायला जायचंय. राहिलेला व्हिडिओ तिकडे. आले बघा भाचे आमचे आत्ता जेवायला. सगळ्यांच्या शेवट राहिलं, कारण हॉटेल आहे त्याच्यामुळं एक जण जेवायला घरी आलं तर दुसरं एक जण दुकानावर लागतं, त्याच्यामुळं एक जण जेवून गेलं आणि आता हे दुसरं आलं. मोठं भाचं होतं ते गेलं जेवून. आता ही बारकं आहे. सगळी निवांत झाली आता जेवण करून. दाद्या